माहेरातील तरुण पोरावर जीव जडला आणि अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच गेम केला. प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं आणि ही घटना आत्महत्या किंवा अपघात असल्याचं बनाव रचला. पण आरोपीचा हा तणाव जास्त काळ टिकला नाही. पोलिसांनी मोठ्या शितीपीने तपास करत दोघांनाही गजाआड केलं. मंडळी, ही घटना आहे वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील वाकळवाडी गावातली. 30 जूनच्या सकाळी सकाळी वाकळवाडी शिवारातील एका शेतात लिंबाच्या झाडाखाली मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मालेगाव पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला होता. दरम्यान पोलिसांच्या तपासात मात्र या घटनेला धक्कादायक वळण मिळालंय. सुरुवातीला हा प्रकार गळफास घेऊन आत्महत्या केल्यासारखा वाटत असला, नंतर मात्र ही घटना अतिशय थंड डोक्याने कट रचून केलेल्या हत्येत बदलली. या प्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकराचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून दोघांनाही अटक केलीये. पण हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय? या प्रकरणाचा थरारक घटनाक्रम काय, तेच या व्हिडिओ मधून जाणून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, 29 वर्षीय सुरेश राजाराम झळके असं घटनेतील मयत पतीचं नाव असून तो वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील आमानी गावात पत्नी आशा आणि 2 मुलांसोबत राहत होता. या दाम्पत्याला 2 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी आहे. याशिवाय सुरेश झळके यांचे वडील राजाराम झळके यांचा 3 वर्षांपूर्वी विहिरीत बुडून मृत्यू झाला होता, तर 2 महिन्यांपूर्वी त्यांच्या धाकट्या भावाचाही आजाराने मृत्यू झाला होता. अशातच गुरुवारी 30 जुलैला सुरेश झळके यांचाही मृत्यू झाल्याची बातमी आली आणि झळके कुटुंबातील एकमेव कर्ता पुरुष गमावल्याने आमीनगाव आणि परिसरात दुःखाची लाट पसरली. सुरेश झळके हे गेल्या 4 ते 5 दिवसांपूर्वी वाकळवाडी येथे सासूरवाडीत आपल्या पत्नीकडे आले होते आणि तेव्हापासून ते तिथेच थांबले होते. पण 30 जुलैच्या सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वाकळवाडी शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. लिंबाच्या झाडाखाली त्यांचा मृतदेह पडलेला असल्याने अनेकांना वाटलं त्यांनी गळफास घेतला असावा, आत्महत्या केली असावी. पण या घटनेची माहिती जेव्हा मेडशी पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समजली तेव्हा ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ मालेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख देखील घटनास्थळी आले. फॉरेन्सिकच्या पथकालाही बोलावण्यात आलं आणि घटनेचा संपूर्ण पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. दरम्यान हा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. तेथील डॉक्टरांनी हा मृत्यू संशयास्पद असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता गळा आवळल्याचे बन दिसून आले. मग काय? मालेगाव पोलिसांनी या माहितीच्या आधारावर घटनेचा तपास सुरू केला. पोलीस उपविभागीय अधिकारी यांनीही घटनास्थळाला भेट देत सखोल तपास करण्याचे आदेश दिले. अशातच मृताच्या पत्नीचे म्हणजेच आशा झळकेचे माहेरातील एका तरुण पोरासोबत अनैतिक संबंध असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसांनी लागलीच आशा झळके आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग अंभोरे या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. या चौकशीत सुरुवातीला दोघांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलीस खाक्या दाखवताच दोघांनीही सुरेश झळके यांच्या हत्येची कबुली दिली. पती आपल्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने प्रियकर महादेवच्या मदतीने पत्नीनेच पतीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार 29 जुलैच्या दिवशी पत्नी आशाने आपल्या पतीला शेतात जाण्याच्या बहाण्याने वाळकावडे शिवारात बोलावून घेतले. त्या ठिकाणी तिने आपल्या पतीला मोठ्या प्रमाणात दारू पाजली आणि तो पूर्णतः नशेत गेल्याची खात्री केली. दरम्यान प्रियकर महादेव अंभोरे त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसला होता. सुरेश झळके नशेत गेल्यानंतर तो लागलीच घटनास्थळी उपस्थित झाला. त्यानंतर आशा आणि महादेव या दोघांनी मिळून दोरीच्या मदतीने सुरेश झळके याचा गळा आवळला. त्यामुळे काही क्षणातच सुरेश झळके याचा श्वास बंद होऊन ते जमिनीवर कोसळले. दरम्यान पतीची हत्या केल्यानंतर आपल्यावर संशय येऊ नये म्हणून पत्नीने प्रियकराच्या साथीने मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाखाली फेकून दिला आणि दोघे जण घटनास्थळावरून पळून गेले. हा सगळा प्रकार आत्महत्या किंवा अपघात असल्याचा बनाव आरोपींनी रचला होता, पण पोलिसांच्या तपासात हा बनाव उघडा पडला. बाकी या घटना संदर्भात मालेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश खेरडे यांनी माहिती देताना सांगितलं की वाकळवाडी येथे शिवारात एका व्यक्तीचं प्रेत दिसून आल्याची माहिती मालेगाव पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी गेलो. सुरेश राजाराम झळके अशी त्या मृतदेहाची ओळख पटली.
हा मृतदेह मालेगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. नंतर त्या ठिकाणी हे प्रकरण संशयास्पद मृत्यूचं असल्याचं समजलं. त्या अनुषंगाने आम्ही तपास केला असता मयत व्यक्तीची पत्नी आशा आणि तिचा प्रियकर महादेव बजरंग अंबोरे यांनी सुरेश झळके यांची गळा आवळून हत्या केल्याचं स्पष्ट झालं. पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती सुरेश यांना झाल्यानंतर त्यांनी पत्नीच्या वर्तनाला विरोध दर्शवला होता. यावरून त्यांच्या घरात सातत्याने वाद होत असे. त्यामुळे पती आपल्या प्रेमात अडथळा ठरत असल्यानं पत्नी आशा आणि प्रियकराने सुरेश यांच्या हत्येचा कट रचला. आता या दोन्ही आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून 24 तासात त्यांना अटक करण्यात आलेली आहे, अशी माहिती मालेगाव पोलिसांनी दिली. दरम्यान वडिलांची हत्या आणि आई पोलीस कोठडीत गेल्याने झळके दाम्पत्याचे 2 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी या 2 चिमुकल्याचं आता काय होणार असं म्हणत मालेगाव तालुक्यातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते. बाकी या घटनेवरील तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.